नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की येणाऱ्या 15 दिवसाच्या आतमध्ये या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। आता हे कशाचे पैसे जमा होणार आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत, त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत, हेक्टरी किती रुपये जमा होणार आहेत आणि ऍक्च्युअली कोणत्या तारखेपासून याचं वितरण होणार याच्या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। आणि व्हिडिओ जर संपूर्ण पाहिला तर तुमच्या जिल्ह्याचं संपूर्ण अपडेट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगणार आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या वाटपासंदर्भात। मित्रांनो, मोठ्या प्रमाणामध्ये विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपली अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या यादी आल्यावरती त्या शेतकऱ्यांनी केवायसी केली, परंतु केवायसी करून अद्यापही त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप न झाल्याने शेतकरी बांधवांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की आता हे पैसे आमच्या खात्यामध्ये येणार आहेत का नाही येणार। पण याचे पैसे आता हे या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणाऱ्या 15 दिवसाच्या आतमध्ये पैसे जमा होणार आहेत। त्याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे बीड, आणि बीड जिल्ह्यामध्ये 520 कोटी रुपये मंजूर झाले आहेत, आणि त्या 520 कोटी पैकी ऑलरेडी काही वाटप झाले आहेत, आणि एकूण 5,62,214 शेतकरी पात्र आहेत। परंतु या शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केलेली आहे, अशा केवायसी पूर्ण केलेल्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये येणाऱ्या 15 दिवसाच्या आतमध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप होणार आहे। हेक्टरी 13,600 रुपये, जिरायत पिकासाठी 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत या निधीचं वितरण होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर दुसरा जिल्हा आहे नांदेड, आणि नांदेड जिल्ह्यातील 7,83,915 शेतकरी आहेत। या शेतकऱ्यांना 812 कोटी रुपये अतिवृष्टी नुकसान भरपाईचा निधी मंजूर झालेला आहे। परंतु या शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केलेली आहे, अशा केवायसी पूर्ण केलेल्याच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप होणार आहे। तर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे जालना, आणि जालना जिल्ह्यातील एकूण 2,82,538 शेतकरी पात्र आहेत। या शेतकऱ्यांना एकंदरीत 412 कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे। परंतु यापैकी ज्या शेतकऱ्यांचे ऑलरेडी काही दिवसापूर्वी अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वितरण झालेलं आहे, परंतु काही शेतकऱ्यांना बाकी राहिले, ते आता येणाऱ्या 15 दिवसामध्ये हे वाटप होणार आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे हिंगोली। हिंगोली जिल्ह्यातील 2,96,779 779 शेतकरी आहेत। या शेतकऱ्यांना 424 कोटी रुपये आहेत। धाराशिव जिल्ह्यातील 1,80,786 शेतकऱ्यांना 221 कोटी रुपये आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 2,57,747 शेतकऱ्यांना 234 कोटी रुपये आहेत। याचबरोबर आपण जर पाहिलं तर पुढचे काही जिल्हे आहेत, ज्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 37,747 शेतकऱ्यांना 58 कोटी 1 लाख रुपये आहेत। सांगली जिल्ह्यातील 5,153 शेतकऱ्यांना 3 कोटी 48 लाख रुपये आहेत। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 548 कोटी, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 384 कोटी। याबरोबरच अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम याही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई ऑलरेडी काही जिल्ह्यामध्ये मंजूर झालेली आहे। यामध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केलेली होती, परंतु अद्यापर्यंत त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये या निधीचं वितरण झालेलं नव्हतं। ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, भंडारा, बीड, पालघर, वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार, बीड, हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, धाराशिवच्या नंतर यवतमाळ, अमरावती, याचबरोबर लातूर आणि गडचिरोली या जिल्ह्याचा समावेश आहे। याबरोबरच नांदेड, अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, परभणी, वर्धा, नागपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सगळ्या राज्यातल्या 34 जिल्ह्यामध्ये जवळपास 65 लाख शेतकऱ्यांना 5,500 कोटी रुपयापेक्षा जास्त निधी मंजूर झालेला होता। आणि या सर्व शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांनी केवायसी आपली पूर्ण केलेली होती, अशा केवायसी पूर्ण केलेल्या काही शेतकऱ्यांना या निधीचं वितरण झालेलं आहे। परंतु मागून ज्या काही नंतर यादी आल्यावर त्या शेतकऱ्यांनी वेके नंबर घेऊन आपली केवायसी परत CSC केंद्राच्या माध्यमातून केवायसी केली, परंतु अद्यापर्यंत केवायसी करून देखील सुद्धा 1-2 महिने झाले आहेत, त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप झालं नाही। मग त्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झाला, आम्ही केवायसी केली, सगळं झालं, मग आता सरकारनं अजूनही आमच्या खात्यामध्ये या निधीचं वितरण केलं नाही, मग आता हे पैसे येणार नाही का, असं वगैरे शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत। परंतु तुम्ही जर केवायसी केलेली असेल तर आज ना उद्या तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील, आणि अखेर शासनाच्या माध्यमातून म्हणजेच कृषी विभागाच्या माध्यमातून अखेर अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी केवायसी केलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। जवळपास 31 मार्च पूर्वीच येणाऱ्या 15 दिवसाच्या आतमध्येच या सगळ्या अतिवृष्टी नुकसान भरपाईचं, DBTच्या सगळ्या योजनेचं पैशाच्या निधीचं वितरण हे होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे। म्हणजे याच आर्थिक चालू वर्षामध्ये 31 मार्चच्या पूर्वीच या निधीचं वितरण होणार आहे। त्यामुळे
राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। या निधीचं वितरण आपण जर पाहिलं तर अतिवृष्टी नुकसान भरपाईचं जिरायत पिकासाठी हेक्टरी 13,600 रुपये, बागायतीसाठी 27,000 रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक फळ पिकांसाठी हेक्टरी 36,000 रुपये आणि 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत या सगळ्या निधीचं वितरण शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये होणार आहे। आणि अखेर अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र झालेल्या आणि केवायसी केलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।